हॅलो हॅलो जननी माता धन्य धन्य ती भगवद्गीता ज्ञानेश्वरी दासबोधन माझ्या तुकोबरायांची गाथा या हृदय मंदिरी साठवून आठविता नम्र होतो माथा ज्ञान होते मग सूत्रधार तू या जगताची तूच अन्नदाता भक्ती आणि शक्तीचा उपासक रणरागिनी राजमाता जिजाऊ बाळासाहेब याला त्रिवार वंदन करून अशी लाखात देखणी माझ्या साहेबांची लेखणी अशी ही साहेबांची लेखणी सर्वसामान्यांच्या हातामध्ये देऊन सर्वसामान्यांना शिक्षणाचा द्वार ज्यांनी उघडा करून दिला ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून जमलेल्या तमाम रसिक प्रेक्षक बंधू भगिनींना गुरुवर्य बंधू भार्गव यांच्या शिष्य मंडळींचा मानाचा मुद्रा आज माहू या गावी पृथ्वी तलावर झालेल्या 7 चिरंजीवांपैकी एका चिरंजीवाची जयंती अर्थात जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे। मी या धर्म कार्य करणाऱ्या ग्रामस्थांना शुभेच्छा देऊ इच्छितो की आपल्या सर्वांना गणेशाची सिद्धी, चाणक्याची बुद्धी, सार्गेचं ज्ञान, कर्णाचं दान, भीष्माचं वचन, रामाची मर्यादा आणि हनुमंतरायाची भक्ती हे सर्व गुण संपादित होऊन मुंबईकर ग्रामस्थ यांना निरोगी आणि अगदी सदायुष्य लाभवाशीच्या चिरंजीवाच्या चरणी प्रार्थना करतो। या 2 कलाकार या ठिकाणी आयोजित केलेले आहेत त्यात आम्ही ब्रह्मनिष्ठ श्री सद्गुरु गुरुराज हरिपती महाराज यांच्या परंपरेतील परमहंस गुरु गणपती घराण्यातील वस्ताद कैलासवासी सोनोबाराम यांचे पटशिष्य शीघ्र कवी गुरुवर्य कैलासवासी शंकर बापूराव यांचे लाडके शिष्य गुरुवर्य कैलासवासी बंधू भार्गव नरेश यांची शिष्य शाहीर अरुण शंकर, प्रवीण दिलीप, विलास विजेंद्र, त्याचबरोबर सुनील मंगेश आणि भवन, त्याचबरोबर सोन हिरा महेंद्र कला पथक आपल्या सेवेसाठी या ठिकाणी साजरा होतो। आमच्या प्रतिस्पर्धी जयंत मित्र आहेत त्यांची ओळख त्यांच्या कार्यक्रमामध्ये करून दिलेल्या 3 मात्र रंगमंचावर सादर करायची आहे। या ठिकाणी असलेले माझ्या गुरुवर्य यशवंत रामदासांचे शिष्य परिवार रेणुशी बुवा, त्याचबरोबर अल्लाह जय जय महाराष्ट्र। शंकर बाबू रामांच्या
सुरपती
याची माहिती असणार. आम्हा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. काय म्हणालीस? आम्हा मुली मुलींचा विचार मथुरेचा बाजार. तुम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. होय. अगं बाजारासाठी माझी 3.5 दिवस तयारी आहे बघ. आपण मुली मुली जाऊन बाजार होईल का? अशी म्हणतेस? आपण मुली मुली जाऊन बाजार होणार नाही. आपण मुली तरण्याताट्या. होय. बरोबर ना? बरोबर त्या आहे. समोर यमुनेचा घाट आहे. अवघड घाट आहे. त्याच्यामध्ये यमुनेचा वेडीवाकडी वाट आहे. वेडीवाकडी वाट आणि आहे. त्याच्यामध्ये चोरांचा फार सुळसुळाट आहे. बरोबर ना? बरोबर आहे. तर आपण मुली मुली जाऊन बाजार होणार नाही. त्यामध्ये आपल्यामध्ये एखादी शाणी जलती करून असली पाहिजे. जाणी जाती गवळण असली पाहिजे. बरोबर आहे. मग माझ्या माहितीप्रमाणे हा. ती वरच्यावरची ठकाडी मावशी आहे ना, हा. तिलाच मी बोलावून घेते. हे तर बोलवून. हाय. अगं ए मावशी ग, काय म्हणाली? काय म्हणाली? अगं मावशीला हरवली मारली हा. तर मावशी काय म्हणाली? काय म्हणाली? कुंभारवाड झालं, कुंभारवाड. पण मावशी कुंभारवाड्यात काय करते? आता ते आल्यावरच सांगेल. मग ते तिला कुठं हरवली? पुढे हरवली पाहते. काय? अगं ए मावशी ग, अगं मुलीने सांगितलं की तुम्हाला कुंभारवाड झाले, कुंभारवाड्यात. अगं काय का असं ना, पण तू लवकर ये. अगं आले बघ, आले 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 मुलीनं. अगं मावशे, मी तुला प्रथम आरोळी मारली. तेव्हा तू काय म्हणालीस? कुंभारवाड्यात आले, कुंभारवाड्याला कुंभारवाड्या. बरोबर. अगं पण तू कुंभारवाड्यात काय करत होतीस? कुंभारवाड्यात गेली होती. सणासुदीचे दिवस आहेत. काय म्हणालीस? सणासुदीचे दिवस आहेत. हा हा हा. आणि या सणासुदीच्या दिवसानं हा माझा मान भाऊ या ठिकाणी आलेला आहे. काय म्हणालीस? मान भाऊ. आज मान भाऊ तुला भेटलेला आहे का? भेटलेला आहे. बरोबर. आणि आलेला आहे या ठिकाणी. हा. मला त्याला मांडे खाऊ घालायचे वाटतात. काय खाऊ घालणार आहेस? मांडे. मांडे खाऊ घालणार आहे. हा, म्हणून मी कुंभारवाड्यात गेले होते खापर आणायला. खापर आणायला. बरोबर. मग खापर भेटली का? कुंभारवाड्यामध्ये गेले ते कुंभार दादाने काय मला खापर दिलेलं नाही. दिलेले नाही? हा हा. आता काय करायचं माहितीये का? काय करायचंय? माझ्या मानभावाने काय करायचं? जठराग्नी प्रज्वलित करायचे. योगाच्या माध्यमातून जठराग्नी प्रज्वलित करायचा. बरोबर ना? आणि जठराग्नी प्रज्वलित करून हा आम्ही काय करणार? त्याच्यावरती मांडे भाजणार. मांडे भाजणार. हा. पाठ गरम करायचे. पाठ गरम करायचे. त्यांनी पाठ गरम करायचे. आपण आम्ही मांडे भाज मांडे भाजायचे. आणि त्याला जर पाठ गरम करायचं जमली नाही तर सकाळपर्यंत आपण पाठ गरम करायचे. बरोबर. बरोबर ना? आता त्याचं तात्पर्य काय माहितीये का? बरोबर. आम्ही आमच्या मायेच्या माध्यमातून बरोबर भक्ती मार्गातून आज सकाळपर्यंत आम्ही बाजार करणार आहोत. बरोबर आहे. तुमचा मार्ग आहे तो ज्ञान मार्ग. बरोबर. तुमचा मार्ग आहे तो योग मार्ग. हा. या दोन मार्गाने तुम्ही आमच्या पाठवून यायचा आहे. बरोबर. हा. बरं, मला बोलवण्याचं कारण, अगं तुला बोलायचं कारण एवढं हा की आम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. तुम्हा मुली मुलींचा विचार आहे मथुरेचा बाजार. आणि त्याच्यामध्ये शाणी जाऊन घाला म्हणून आम्ही तुझी निवड केलेली आहे. माझी निवड केली म्हणते. बर हा. बरं, घेतलं काय नसलं का पटकन सगळ्यांनी सांगा. अशी म्हणतेस? हा. घेतलं काय नसलं सांगितलं पाहिजे. सांगितलं पाहिजे. अगं हंड्यावर हंडे सात. हंड्यावर हंडे सात. हंड्यावर हंडे सात. त्याच्यावर ठेवला माठ. माठात ठेवला दही. दही. दह्याची केली दह्याचा केला ताक. ताक. ताकाची केली कढी. कढी केली का? नेसले आज बघ मी ही नऊवारी साडी. नऊवारी साडी. मुलींनी पण छान छान नकला केला. बरं का? अगदी नटून तटून चाललेलं आहे. पण म्हणतो रे अगं आमचं विचारलं आणि माझं सांगितलं पाहिजे. तुझं कोण सांगणार? माझं सांगितलंच पाहिजे. अगं म्हातारीचं काय घेऊन बसतेस? पण सांगितलंच पाहिजे. हे बघ, फाटकाचा विणा आणि तुटक्याच्या तारा. काय म्हणालीस? फाटकाचा विणा आणि तुटक्याच्या तारा. आणि घाली ये झाला पंढरीशी. आता या देहावरती तादात्म्य राहिलेलं नाही. बरोबर. हा देह माझा नाहीये. आणि या देहाचा नखरा करून मला आता त्याचा उपयोग पण नाही. चालणार पण, कारण माझं वय पुढे सरकलेलं आहे. बरोबर. नकरा आता तुम्ही करायचा आहे. आमचा नकरा करायचा वय गेलेला आहे. बरं, मुलीला बाजारला कसं जायचंय माहिती आहे का? या माठाला होळ साठ तरी भरलं एका ठोकाट. या माठाला होळ साठ तरी भरलं एका ठोकाट. कसं चढून जाणार सांगा? कसं चढून जाणार सांगा? हा साई जगाचा
म्हणजे हा जो माठ आहे आपण घेतलेला आजचा, बरोबर आहे. त्याला असंख्य होल आहेत. बोल आहे किती आहेत? असंख्य आहे. जे अगदी ज्याची गणती करू शकत नाही अशा पद्धतीचा हा माठ आहे. बरोबर. परंतु तो जरी हा. त्याला होल असले असंख्य, हा. तरी तो काठोकाठ भरलेला आहे. भरलेला आहे. हा. हा. असा माठ आपल्याला असा घेऊन माठ आहे. जायचा माहितीये का? बरोबर. हा. पुढे कसं म्हणतो? हा. सर्व काही त्यात घेई तरी बिलकुल सांगणार नाही. बाई, करा घाई, करा ले गोया, बाई, काय म्हणालो? सर्व काही त्यात घेई सर्व काही त्यात घेई तरी बिलकुल सांगणार नाही. आणणार नाही. हा. पण ती घागर कशी आहे माहितीये आणि का? राधाबाई करा घाई, हा. चला निघूया पायी पायी. हे बघा, हा. निराकारामध्ये घागर केली मनापासून पार्वतीनं, हा आणि 3 देव गेले घागर भरायला. बरोबर. असंख्य हा होलाचा हा माठ आहे. बरोबर. हा माठ भरायला कोण गेले माहितीये का? वोट गेलेला आहे. 3 देव गेले. हा चंद्र सूर्य आले घागर भरायला. बरोबर. तरी भरेला घागर हा इंद्रदेव गेला थकून. बरोबर. आणि राम लक्ष्मण गेले दोघे घागर भरायला. हा. मारुतीराया घागर भरता गेला दमून. हा. आणि बलराम कृष्ण गोपालगडी गेले दमून. बरोबर. घागर भरता 33 कोटी देव झाले घामाघूम. हा. आणि सहस्राठ्याऐंशी ऋषींचा जमला बघा त्या ठिकाणी मेळ. बरोबर. परंतु हा. मला सुद्धा ही घागर भरता आलेली नाही. परंतु माझ्या राधेनं हा राधा 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 करता 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 धारा वाहू लागल्या. बरोबर. आणि त्या धाराने हा माठ भरला गेलेला आहे. हा. तो कसा आहे? कसा आहे? तो काठ भरलेला आहे. बरोबर आहे. पुढे कसा आहे माहितीये का? हा पुढे कसं म्हणते? हा असा गावळ्यांपेक्षाही भारी, असा गावळ्यांपेक्षाही भारी आमच्या गावळ्याचा धार. या माठाला ओले साथ तरी भरले काठोकाठ. या माठाला ओले साथ तरी भरले काठोकाठ. लोणीया लोणीया लोणे. दही घ्या दही घ्या दही. लोणीया लोणीया लोणे. एक स्वप्न पाहिलं. त्या स्वप्नामध्ये गोकुळातून मथुरेला बाजार करण्याकरता गवळ्या निघाले आहेत. तरी त्याचा रस्ता प्रतिबंध करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. परंतु हे काम आपण न करता आपला मित्र सुद्धा याच्यावर सोपून पाहिलं. कोण आहे रे तिकडे? नमस्कार असो देवा. सुदामा. देवा मला एवढ्या तातडीने बोलवण्याचे कारण कारण एवढं हा. की आपल्या गोकुळातून हा. बाजार करण्याकरिता गवळी निघाले आहेत. देवा गवळणी किती आहेत? 16,108. देवा 16 शस्त्र 108 गवळणी आणि सुद्धा भेटता. हे कसं शक्य आहे देवा? हुकूम माझा आणि कायदा तुझा आहे. असं म्हणते तर ठीक आहे येतो येतो तर. चला का मुली. दही घ्या दही घ्या दही. लोणीया लोणीया लोणे. अगं घ्या अगं ते. भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे चला चला चला. याच त्या गवळणी असल्या पाहिजेत. सर्वप्रथम तर आरोळी मारून पाहतो. आय अग गवळणी नो उभ्या राहा ग. अरे नाही उभ्या राहणार रे. काही हरकत नाही. सर्वप्रथम एक एक मुली आलो पाहतो. अगं या मुली अशी समोर आहे. चल 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 आलीच. चल चल. काही हरकत नाही. चला 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 मुली. दही घ्या या गवळणीमध्ये जी म्हातारी आहे तीच फार वात्रट आहे आणि सर्वप्रथम तिला वाढवलं पाहिजे. अगं ए म्हातारे. म्हातारे होय. अगं तू म्हातारी नाही तर काय तुला काय तरी
तरणी म्हणायची का आता हे बघ, हा. पण या म्हातारीची तुला कीर्ती माहिती आहे का? अगं ती कीर्ती असेल ते असेल पण या वयात तुला म्हातारी नाही तर काय तरणी म्हणायचं का बघ, हा ही जी म्हातारी आहे बरोबर त्या म्हातारीला हा अन्य म्हातारी म्हातारी तिला नवरे जन्मले चारी. किती किती? 4 नवरे हा. हा धन्य म्हातारी म्हातारी तिले नवरा जन्मले चारी. 4 पुत्र झाले 6 जण काय वर्णावे तिचे गुण. बरोबर नातू झाले 18 जण काय वर्णावे तिचे गुण. हा. आणि तुका म्हणे ऐशी म्हातारी गुणवंत. अशी म्हातारी गुणवंत तुका म्हणे ऐशी म्हातारी गुणवंत. हा तिचा लागे ना कोणाला अंत. अंत हे बघ, बरोबर आहे चांगल्या चांगल्याचा बाजाराला मी झोप उडवलेली आहे. होय ना हा. आणि याच्या पुढे पण सुद्धा माझी बाजारावरती नजर राहणार आहे. या पद्धतीने बाजार करा तुम्ही चांगल्या पद्धतीने बाजार करा. हा तुम्हाला सहकार्य राहील. राहील राहील पण जर चुकीच्या मार्गाने बाजार केला वाट चुकला तर तुमची झोप उडवणार. बरोबर. एवढं मात्र नक्की. ठीक आहे हा. हे बघ मावशे हा. तुला बाजाराला जाता येणार नाही हे बघ, हा. तुझी ओळख मला सांगितली पाहिजे. असं म्हणते हा. ठीक आहे काय हरकत नाही पहिली ओळख सांग बघू. ठीक आहे हा. हाय हॅलो 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 हाय हट्ट देवाने धरिला हट्ट देवाने धरिला तू ग जायाच घरला हट्ट देवाने धरिला तू ग जायाच घरला नामी सुदा म्हाताराला हट्ट देवाने धरिला कलिकितुरा समाज उन्नती मंडळ मुंबई. बरोबर कलिकितुरा समाज उन्नती मंडळ मुंबई हा. यांच्या परंपरेनुसार बरोबर. यांच्या नियमानुसार बरोबर स्तवन हा गण आणि कवलं कवळण झालेली आहे. झालेली आहे आपण प्रतिस्पर्धी शाहिरांना हा प्रमाणपत्राच्या वेळेला आपण त्यांना प्रश्नाची प्रत दिलेली आहे. दिलेली आहे परंतु रसिक प्रेक्षकांना माहिती असावी. हा रसिक प्रेक्षकांना त्याचं ज्ञान व्हावं बरोबर म्हणून आपण त्यांच्या समोर हा. काव्य रूपामध्ये आपण आपला प्रश्न गाऊन दाखवणार आहोत. बरोबर. आणि अचूक प्रश्न काय आहे हा. तो सुद्धा आपण त्यांना सांगणार आहोत. हाय. हाय. गर्भपिंडाची खून विचारतो शास्त्र पावलो तर करा की रे. शास्त्र पावलो तर करा की रे.
किती महिन्याची? 27 महिन्याची. 27 वर्षाची नव्हे, 27 वर्षाची पण नाही हा. आणि 27 महिन्याची आम्ही विचारतो. बरोबर. त्या 27 महिन्याची जी गर्भीण झालेली आहे हा, तिला किती पोरं झाली? झाली. अनेक वचन आहे. अनेक वचन आहे. किती झाली विचारले आपण. बरोबर. झाला नाही नाही. आणि झालं नाही. बरोबर. काय विचारलंय? झाली. झाली म्हणजे अनेक वचन अनेक वचन आहे. बरोबर. पुढं कसं माहितीये का? हा. सुदर्शन चक्राला काल कापले त्याचे कारण तुम्ही सांगा त्याचे कारण तुम्ही सांगा की रे भुवनाला प्रकाश पडला नवा भागले तुरटी काय म्हटलं माहितीये का? काय म्हणाला? सुदर्शन चक्राने कान कापले त्याचे कारण तुम्ही सांगा की रे. म्हणजे सुदर्शन चक्राने कान कापलेले आहे. कान कापले. हा. कापला आणि कापले कापले. आणि कृतज्ञ. बरोबर. त्याच्यामध्ये फरक आहे. फरक आहे. कापले म्हणजे अनेक अनेक वचन. असे किती कान त्याला होते. बरोबर. आणि ते कापले गेलेले आहेत. ते सुदर्शन चक्राने कापलेले आहे. चक्राने कान कापले त्याचे कारण सांगायचं आहे. बरोबर. आणि त्रिभुवनात प्रकाश पाडला प्रभा फाकली दुरकी. दुरकिरे कारण त्यांची कीर्ती झालेली आहे. बरोबर. पुढे कसं माहितीये का? हा. त्या गर्भीचे नाव सांगा कोण तिचा तारण काय म्हटलं माहितीये का? त्या गर्भिणीचे नाव सांगा कोण तिचा तारणहार किरे. म्हणजे जी 27 महिन्याची नार गर्भीत झालेली आहे तिचं नाव सांगायचं. तिचं नाव सांगायचं आहे. हा. आणि तिला वाचवली म्हणजे आपण जे ग्रामीण भाषेत म्हणतो सुवीन, सुवीन. बरोबर ना? हा. त्या सुवीणचं नाव सांगायचं. सुवीणीचं नाव सांगायचं हा, आहे. बरोबर. त्याचं शास्त्र आधार घेऊन यावा नको मनामध्ये राग केली. नको मनामध्ये राग किरे. बरोबर. शास्त्र आधार असावं. शास्त्र आदर असावा. पुढे कसं माहितीये का? नाव गावात पाऊल यावा अर्थ नीट तोमे नावाची रे. अर्थ नीट तोमे नावाची रे. आपले दिली पावाळे शाहीला समान आपला तुरटी रे. काय म्हटलं माहितीये का? हा. नाव गाव तिथी पाहून यावा अर्थ नीट तुम्ही लावा की रे. हा. आणि प्रवीण दिगेट म्हणे सांगी शाहीरा सांभाळा आपला तुरा केली. तुरा किरे. बरोबर. अशा पद्धतीचा हा प्रश्न काव्य रूपामध्ये गायलेला आहे. हा. हा जो प्रश्न काय आहे तो लोकांना आणखी व्यवस्थित समजला पाहिजे म्हणून बरोबर. 27 महिन्याची नार गर्भीण होती. हा. तिला किती पोरं झाली? सुदर्शन चक्राने कोणी कोणाचे कान कापले त्याचे कारण सांगून गर्भिणीचे नाव सांगा, तिथी, वार, ठिकाण सांगायचं आहे. बरोबर. टीप. याच्या अगोदर आम्ही टीप सोडत नव्हतो. गेल्या वर्षी आपण दिलेली आहे. बरोबर ना? अनेक वर्ष शाहीर काही प्रश्न चालू होतात. ज्या दिवसापासून कार्यक्रम चालू केलेला आहे जवळजवळ 15 वर्ष. बरोबर, त्या दिवसापासूनचा आमचा प्रश्न हाच हाच आहे. बरोबर ना? आणि हा. त्या प्रश्नाला अजूनपर्यंत कोणी हात घातलेला नाही. घातण्याचा प्रयत्न केला केला. पण काय तर ते थातूर मातूर थापून गेलेले. बरोबर आहे. बरोबर ना? मला काय म्हणायचं माहितीये का? की तुमच्याकडे जर असेल
योग्य उत्तर असेल तर आम्ही नक्की पटवून मान्य देऊ. करणार ही बाळगावण्या कशाची मंडळी आहे? 100% हसतमुखाने मान्य करू पण हा तुम्ही प्रश्न वाचायचा आम्ही प्रश्न वाचणार बरोबर. आणि त्याचं उत्तर द्या. हा एक एक प्रश्न वाचायचा त्याचं उत्तर द्यायचं. जर नसेल तर पुढा प्रयत्न करा. बरोबर. पण चुकीचं उत्तर देऊ नका हा. अशी आपल्याला आग्रहाची विनंती आहे. बरोबर साहेब हा हाय. या हो माहू या गावात जत्रा भरली थाटात आणि मारो ते राया माझा बसला टोले मटात. आणि मारो ते राया माझा बसला टोले मटात. काय म्हणालो? या हो माहू या गावात जत्रा भरली थाटात भरली थाटात हा आणि मारुती राया माझा बसलाय नटून मठात. 7 चिरंजीवांपैकी एक एक आहे रसिक प्रेक्षक हो. हा या हनुमंतरायाला बरोबर आपण अनेक वेळेला आपल्यावर दुःख आलं की आपण देवाला त्याचं म्हणतो की देवानं दुःख दिलं. बरोबर. पण देवाधिकाला सुद्धा दुःख आलं होतं. त्यातलाच माझा एक हनुमंतराय. हनुमंतराय आहे. हनुमंतरायाला सुद्धा जन्माला आल्यानंतर पहिला शाप मिळाला होता. हा पण त्या शापाच्या शापामध्ये त्याने वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे. आणि प्रभू रामाचा दास होऊन हा. त्यांनी अनंत युगानुयुगे त्याची दास्यभक्ती केलेली आहे. बरोबर. म्हणून त्या चिरंजीव आहेत. हा. असं माहितीये का? हाय. हे गाव आहे हो छोट पण नाव आहे हो मोठ. हे गाव आहे हो छोट पण नाव आहे हो मोठ. जत्रेला बघावं भेट, घेऊ मारुती रायाची भेट. जत्रेला बघावं भेट, घेऊ मारुती रायाची भेट. काय म्हणालो? हे गाव आहे हो छोट पण नाव आहे हो मोठ. गावं आहे. आलो जत्रेला बघावं थेट, बरोबर. घेऊ मारुती रायाची भेट. अरे काय मारुतीरायाची भेट हा. घ्यायची आहे. पुढे कसं माहितीये काय? हा. हाय. मंडणगड तालुक्यात अरे गाव हे डोलते डौलात आणि मारुती राया माझा बसलाय नटोने मठात. मारुती राया माझा बसलाय नटोने मठात. आपली बारीकडची वेळ संपत आली आहे. प्रतिस्पर्धी शायर तयार करायचं आहे. हाय. शाहीर मोठा वेळ झाली बारीक
साजरा करतोय. त्याचप्रमाणे भारतीय राजघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतोय. तसेच गावचे ग्रामदेवता तालकेश्वर या तालकेश्वराला वंदन करतो, मारुती रायाला वंदन करतो आणि या उद्योगकर आणि ग्रामस्थ मंडळ, मुंबई मंडळ, महिला मंडळ यांनाही वंदन करतोय. तसेच आज या ठिकाणी सर्व बंधू भगिनी सर्व या ठिकाणी कार्यक्रम पाहण्यासाठी बसलेले आहेत त्यांनाही वंदन करतो. काही शाहीर मंडळी याच ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनाही मानाचा मुजरा. तसेच आज हनुमान जयंती या निमित्त उद्योगावडी ग्रामस्थांनी कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. ते कार्यक्रम म्हणजे गलगी आणि तुरा. गोवरे गोविंद नामदेव धोडू दिनेश यांचे शिष्य तुकारामराव माळी यांचे शिष्य कवी काशीराम लाखन माहुवाले त्यांचे शिष्य मनोज संदेश सह रामचंद्र लाखन श्रीकांत सह गायक रमेश भाई मंगेश लाखन, अशोक लाखन आणि सहकारी मंडळी असे आपल्याला कलाकार बघून आहेत. त्यांना पहिल्यापासून शेवटपर्यंत आशीर्वाद द्या अशी आम्ही आशा बाळगून कार्यक्रमाला सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. अहम ब्रह्मास्मि परास्परम शुभमंगलम सद्गुरु शरणम काशीराम वंदे गुरु शरणम.
माहिती असणार. आम्हा मुला मुलींचा विचार ठरला मथुरेचा बाजार माझी तर तयारीच आहे. डाळीच्या रोडने पुष्कळ हे तर बोलून अगं राधेबाई, हा. आपण मुली मुली जाऊन बाजार होणार आहे का? मुलीच नाही. आपल्या बरोबर कोणतरी एक शाळेत ती मावशी पाहिजे. आणि तिला या बाजाराचा अनुभव असला पाहिजे. अशी पण तर ओळखीची आता तर हे बोलवतो. अगं तिचा निवासा कालच भांडण झालेला आहे. भांडण झालंय का? हा त्याच्यामुळे तूच बोलून घे. ठीक आहे, घेते. हा अगे मावशी ग मावशी, अगं घालते ग घालते. अगे मावशी, अगं पाचते ग पाचते. अगे मावशी ग मावशी. अगं आले 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 आले. मला बोलवण्याचं कारण मावशीबाई, हा मागासपासून तुला ओरडतोय. घालते का घालते, पाचते का पाचते, रे मग काय करतोयस तू? वासराला चारा आले होते पाणी पाजत होते. असं आहे का? हो. आता वेळेला मला विषय झाला तर मला बोलण्याचं कारण अगं मावशीबाई, तुला बोलावण्याचं कारण एवढंच आहे की हा. आम्हा मुली मुलींचा विचार ठरलेला आहे मथुरेला बाजाराला जायचं. मुली मुलींचा विचार ठरलेला आहे मथुरेचा बाजार. होय. तर माझ्या मात्रेचं काय काम? तू जरी म्हातारी असलीस ना तरी 4 पावसाळ्यात तू जास्त काढलेली आहेस आणि तुला त्या बाजाराचा अनुभव आहे म्हणून तुला इथं बोलावलेली आहे. हा. तर बाजारात जाण्यापूर्वी मुलींनो तुम्ही घेतलंय का नेसलं का ते मला प्रथम सांगितलं पाहिजे. सांगितलंच पाहिजे का? सांगितलंच पाहिजे. विक्रीला घेतलं खावा नेसले नवा, विक्रीला घेतले दूध नेसले साधं सूप. अगं मावशीबाई, हा. आम्हा मुलींचा ताटमाट विचारला पण तुझा ताटमाट कोण सांगणार? त्या म्हाताऱ्या कसला ताटमाट घेऊन बसलेस? अगं म्हातारी यांचा जास्त आता ताटमाट असतो माहिती आहे का म्हातारी? सांगितलंच पाहिजे का? हा, सांगितलंच नाही पाहिजे. तर विक्रीला घेतलंय दूध आणि नेसले बघ साधं सूत. ठीक आहे तर आता बाजारात जायचं कसं कसं आपल्याला? जायचंय? सरळ मार्गाने, नवीन पद्धतीने. चला तर मग. या कार्यक्रमासाठी बक्षीस झालेलं आहे. विक्रम मोहिते यांच्याकडे या कार्यक्रमाची 100 रुपयात मंडळ आभार आहे. दिली कोंबड्याने बांग. आली गवळणी जाग. काय म्हणलं माहितीये का? दिली कोंबड्याने बांग. आली गवळणी जाग. मंडळी तर घातले पाहूया. हे घेऊन गणपत मथुरे बाजारी जाऊया. हे घेऊन गणपत मथुरे बाजारी जाऊया. मनोज बुवा, काय म्हणायला माहितीये का? हा. दिली कोंबड्याने बांग. आली आणि गवळणी जाग. म्हणते मिरजात घातले पाहूया. घेऊन झटपट मथुरे बाजारी जाऊया. हा जाग आली. हा याच्यापुढे कसं माहितीये का? पक्षी उठून किलबिल झाले. आले जाया प्रभात झाले. आले जाया प्रभात झाले. आले जाया प्रभात झाले. सूर्यबिंबावर किरण आले. डोंगर कानावर पावडर झाले. डोंगर कानावर पावडर झाले. डोंगर कानावर पावडर झाले. सूर्यबिंबावर किरण आले.
याच्या पुढे कसं म्हणायचं? या माटाला होल ते साठ. हा त्याने काय म्हटलं होतं माहितीये का? हा काय म्हटलं माहितीये? या माटाला होल साठ तरी भरले ते काट. बरोबर ना? हा तुम्ही माटाला भोग किती सांगताय? भोग म्हणजे होल. बोल हा. साठ. साठ. पुन्हा म्हणताय अफाट. अफाट. याचा अर्थ काय झाला? अफाट म्हणजे किती? परत म्हणतात काय माहितीये का? असंख्य. असंख्य. हा म्हणजे काय? अफाट म्हणजे काय आणि हा. असंख्य म्हणजे काय? काहीतरी बोलून जाते बुवाने आम्हाला सांगतायत तुम्ही काहीतरी बोलाल तर तुम्हाला काय करणार? झोप उडवणार तुमची झोप. नाही पाठ लाल नाही तुमची पाठ थंड करून जाऊ एवढी आम्हाला हुलपटी करायची आहे. बुवा काय म्हणतात माहितीये का? करायची असेल त्याला करा हुलपटी. हा. अच्छा बुवा काय म्हणतात माहितीये का बुवा? काय म्हणतात? खापर. खापर फोडणार खापर. हा? खापर. खापर. कशाने त्या माठाचे? हा म्हणजे माठ तुम्ही आणि तोडणार. ते गरम करणार आणि तुमच्या पाठीवर ठेवणार. अहो तुमच्याच पाठीवरती आहे त्या दुसऱ्याच्या तुम्ही पाठीवर काय ठेवणार? आज आपण पाहूच या ना की सकाळपर्यंत कोण कोणाच्या पाठीवर गरम करून हा, ठेवतो. बघूया हा? आम्हाला हुलपटी करायची नाही हा. विचार करा. छान.
सुशील उटेकर याच कोणत्या कार्यक्रमासाठी पाण्याचा वंदना आहे. आम्हाला काय तुम्ही बागड्या करणार? आम्हाला काय तुम्ही काय नौका समजतात काय? तुम्ही सांगितलं तुम्हाला सकाळपर्यंत हालून जाणार आहे, तुम्हाला पण इथून हागलून जाणार आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला काय वाटतं आम्ही कमी आहेत का? असं माहितीये का, आपण बाजार करतो ना, ज्यावेळी भूमिका करतो आपल्याला म्हणतात का बुवा म्हणजे का बांगड्या भरणार सकाळपर्यंत. पहिला आधी मावशीच्या हातात बांगड्या होत्या का? ते त्या मावशीच्या पहिले आता बांगड्या नंतर आमच्या घाला हो. आणि तुमच्याकडे एवढ्या बांगड्या आहेत त्या. आणि मावशीबाई काय बोलतो? मावशीबाईला काय होतं माहितीये का? बघितलं का सर्वांनी? काय होतोय? बघितलं नाही हा? नाही बघितलं. नाही बघितलं? नाही नाही. हा सध्या चला प्रेक्षकांनी बघितलं असेल हा त्याची का आपल्याला देणे घेणे
नाही, परंतु हा शाहीर तुम्ही पण बोलताना जरा विचार करायचा की बांगड्या भरण सकाळपर्यंत बघू. कोणच्या आमच्या आज पहिलीच भेट आहे, सकाळपर्यंत कोण कुणाला बांगड्या भरतो ना त्या बघायच्या तेच हा. बघू. विश्वासलेली मावशी होती, विश्वासलेली. हॅलो आतून कीर्तन आणि बाहेरून तमाशा हा असं करायचं नाही बुवा, लक्षात ठेवा. काय म्हणतो हा. हॅलो आनंद बागोजी उतेकर यांच्या स्मरणार्थ भरत उतेकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 50 रुपयात मंडलाभार आहे. सुशांत गायकवाड यांचं म्हणणं आहे मावशी हलत नाही, नक्कीच हलेल. त्यांच्याकडून 100 रुपयात मंडलाभार आहे. हॅलो हॅलो तुम्ही काय म्हणता माठाला 60 हो मांडाला हो ना ते 60. सवासर म्हणजे सवासर म्हणजे तर भोग म्हणजे होल आणि घाटा कास घटा घटा का घाटा कास हा, म्हणजे माठ. म्हणतात त्याला 60 बोला लक्षात घ्या. हा. अगं मावशीबाई, हॅलो. तुमची विनवणी आहे ना. हॅलो हॅलो सागर मोहिते यांचं म्हणणं आहे बारी अशीच ठासून झाली पाहिजे. होय, त्यांच्याकडून होय. 100 रुपयात तुम्ही मंडलाभार प्रतिसाद आहे. दिलात तर बारी नक्कीच ठासून होईल. सकाळपर्यंत असाच प्रतिसाद द्या, नक्कीच ठासून बारी नक्कीच ठासून करणार. करणार बारी. असून हा, घ्या. हॅलो 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 देवा हा बोला. नियमाप्रमाणे हा गळण गवळण सर्व झालेलं आहे. झालेलं आहे. आता काय नियम आहे हा. विषयाचं. बरोबर. शाहीर बुवा काय बोललेलं माहितीये का, हा जर का खोटा उत्तर दिला हा तर मी काय करेन सोडणार नाही. हा बुवा ही खोटं उत्तर द्यायची तुम्हाला काम, तुमची कामं आम्ही कधीच घेत नाही आणि असं बोलू पण नका, आणि आम्हाला सवय पण तुम्हाला नाही. सवय नाही. हा पण नक्कीच हा उत्तर तुम्ही 4 दिवसांनी उत्तर द्या. सोडा तुमचा नाही उत्तर दिला तर नाव नाही. आज तुम्ही हाताने कोणाला सोडलेला आहे. आम्ही प्रयत्न करू. तुम्ही खोटा उत्तर कोणाला देत नाही आणि माझा खोटा उत्तर कोण देईल त्याला पुराव्याचे पुरा करून घेतल्याशिवाय मी सोडत नाही. हॅलो सुलोचना प्रभाकर उतेकर यांच्याकडून कार्यक्रमासाठी 100 रुपयात मंडलाभार आहे.
कोण्या कार्यक्रमासाठी 100 रुपयात मंडळ आभार आहे. प्रियेश शिंदे याच कोण्या कार्यक्रमासाठी 50 रुपयात मंडळ आभार आहे. प्रशांत शिंदे यांचं म्हणणं आहे अतिश नागवडे याने आणखी अंगावरून नाचून दाखव त्याच्यासाठी 50 रुपयात मंडळ आभार आहेत. नक्की झालो तो मनोज सागर भाऊ, मोहिते यांचं म्हणणं आहे लास्ट पर्यंत ढोलकी अशीच वाजली पाहिजे त्यांच्याकडून 100 रुपयात मंडळ आभार आहेत. हॅलो 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 मधून एक उत्पन्न भेटले ते कोणते, ते कोणत्या ठिकाणी भेटले, ते नाव काय, त्या गावचे नाव काय, कोणत्या दिशेला भेटले ती दिशा सांगा, किती अंतरावर होते ते उत्पन्न सांगा आणि त्या उत्पन्नातून एवढे या जगात कोण श्रेष्ठ नव्हते असा आमचा प्रश्न आहे. तुम्हाला जर योग्य उत्तर मिळालं तर नक्की द्या, आमची काय जबरदस्ती नाही. आणि तुमचा जो प्रश्न सोडलेला आहे तो जर आम्हाला त्याचं उत्तर योग्य पद्धतीने मिळालं तर आम्ही ते नक्कीच देऊ. हॅलो देशाईर जग जाईर आलेत्र निघाय. काय म्हणाल माहितीये का, शाहीर जग जाहीर आज आलत्र निघाया. लाडवा शास्त्र